आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अचानक एवढा बदल काय चाललंय या बाईचं ना खरंच काही कळत नाही. चांगलं इथून निघालो होतो, आता काय तिच्या डोक्यात आलंय खरंच काही कळत नाहीये. आई मी पण खरं तर तोच विचार करते. हो म्हणजे अचानक त्या एवढं चांगलं कसं काय वागतायत? आरू, तुला तर माहिती असेल ना की यशोधराबाईंनी आम्हाला इथं का थांबून घेतलं असेल. नाही आई, मला पण कळत नाहीये असं का वागल्या असतील त्या. हो म्हणजे एक वेळ अशी होती की आपल्याला घराबाहेर काढण्यासाठी त्यांनी किती आटापिटा केला, आणि आता आता ते कम्प्लिटली चेंज झाले आहेत. म्हणजे चुकीचं प्रायश्चित्त घ्यायचंय म्हणे, मला एक सुधारण्याची संधी हवी आहे, हे सगळं काय आहे? हे सगळं त्या मनशांती केंद्रात जाऊन आल्यामुळे तर झालं नसेल ना. नाही म्हणजे अशा वातावरणात जाऊन आल्यावर माणसावर परिणाम होतो म्हणून म्हटलं. शक्यता नाकारता येत नाही, पण त्यासाठी काही वेळ जावा लागतो ना. म्हणजे वर्षानुवर्ष असलेला माणसाचा स्वभाव असा अचानक बदलू शकतो. आणि मान्य आहे की उपचार, मेडिटेशन हे जरी सगळं सुरू असलं तरी त्याला काही दिवस लागतात. त्यात ह्या यशोधरा सरनाईक, ज्यांच्या मनात राग, द्वेष, तिरस्कार भरलाय, जिने आपल्याला जीवे मारण्याचा कट रचला, त्या अशा अचानक बदलू शकतात. कसं शक्य आहे? हो म्हणजे ताई, आई बाबांना त्यांनी थांबवलंय, यामागे पण काहीतरी कारण असणार आहे. नक्की त्यांच्या डोक्यात काहीतरी प्लॅन आहे. सांगता येत नाही. त्या खरंच चेंज झाल्यात की त्या नाटक करतायत आपल्याला लवकरच कळेल. पण आता आपल्याला बेसावध राहून चालणार नाही. उलट जास्त काळजी घ्यावी लागेल आणि त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवावं लागेल. हो ताई, म्हणजे त्या कुठे जातात, काय करतात, कोणाशी बोलतायत, कोणाला भेटतायत, हे आपल्याला कळायलाच हवं. ताई ऐक, माझ्याकडे एक छान प्लॅन आहे. काय? बोल ना. तू जर माझ्या आणि अक्षयच्या लग्नाबद्दल त्यांच्या समोर बोललीस तर त्यांना आमचं लग्न मान्य नव्हतंच आणि त्यांना मी सून म्हणून आवडतच नाही. मग आपल्याला कळेलच ना. मग जर त्या खरंच बदलल्या असतील तर कदाचित होकार देतील. प्लॅन चांगला आहे, पण हा विषय त्यांच्याकडे डिरेक्टली न काढता श्रेयस थ्रू जर काढला तर त्या खरं बोलतायत, खोटं बोलतायत की नाटक करतायत ते सगळ्यांसमोर येईल. काय वाटतंय? हो, अरे तुला सांगू शकत नाही मी आज किती खुश आहे ते सांगण्याची गरजच नाहीये. तुझा चेहरा बघ, तुझा चेहरा सगळं सांगतोय. मामा घरी आल्यात म्हणून खुश आहेस ना? मम्मा परत आल्या हे तर कारण आहेच. अरे पण किती चेंज होऊन आल्या आहेत त्या. आता ना सगळं आराध्या म्हणाली तसं होणार. घरात सगळं पूर्वीसारखं छान सुरळीत होणार. हो हो हो, तुला हवं तसंच होणार आहे. किती एक्साइटेड आहेस तू? अरे मग काय करू? तू बघितलंस ना गेले काही दिवस मम्मा कशा वागत होत्या, ते सतत राग राग चिडचिड करत होत्या. आणि आता बघ परत आल्या ते इतक्या फ्रेश आहेत आणि महत्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह आहेत. आज त्यांचा एक पॉझिटिव्ह अप्रोच आणि घर पुन्हा पूर्वीसारखं एनर्जेटिक पॉझिटिव्ह वाटायला लागलंय. हो खरंच, आता हे वातावरण असंच राहू दे. येस. बाय द वे, एक न्यूज आहे. बोल बोल इशिता का शनया. अरे तुला, अरे तुझा चेहरा बघ आरशात, तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुलाच मिळेल. एनिवे सांग मला काय झालं. तू मला त्या दिवशी म्हणाला होतास ना की दोघींच्या मनात काय चाललंय हे जाणून घे. त्यासाठी मी एक परीक्षा घेण्याचं ठरवलं त्यांची. मग काय झालं? मी त्यांच्यासमोर एक नाटक केलं. मग म्हणजे शनाया आणि इशिता दोघींपैकी कोणाचं माझ्यावर प्रेम आहे आणि कोणाचं आपल्या प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्ट आहे हेच जाणून घेण्यासाठी मी दोघींना ऑफिसला बोलवलं होतं. मग काय झालं? कोण परीक्षेत पास झालं, कोण फेल झालं? तेच तर कन्फ्युजन आहे. शनाया म्हणाली की तिला आपल्या प्रॉपर्टीत इंटरेस्ट नाहीये, तिचा इंटरेस्ट माझ्यात आहे. आणि इशिता म्हणते की मामा असं करूच शकत नाही. म्हणजे इशिता खरं बोलली? कदाचित. हे बघ, आता हे सगळं जरी झालं असलं तरी फक्त या परीक्षेच्या आधारावर तू लग्नाचा निर्णय नाही घेऊ शकत. तो निर्णय तुला खूप विचार करून घाई गडबड न करता घ्यावा लागेल.
एक वेळेला नशीब साथ देईलच असं नाहीये. लग्नाचा निर्णय आहे. अरे आपण घरात फ्रीज टीव्ही घ्यायचा असला तरी विचार करतो 1000 वेळा. अरे साधा मोबाईल घ्यायचा असला तरी विचार करतो आपण. मग हा तर सगळ्यात महत्वाचा निर्णय आहे. माझं नशीब चांगलं होतं की मला आराध्यासारखी समजूतदार प्रेमळ बायको मिळाली. आणि माझी इच्छा आहे की तुलाही तशीच बायको मिळावी. हुशार, प्रेमळ, समजूतदार, जी तुझ्या सकट सगळ्या घराला सांभाळून घेईल. आणि महत्वाचं म्हणजे पैशापेक्षा जास्त माणसांना महत्व देईल. हो, पण मला शनायाबद्दल काही फीलच होत नाहीये. म्हणजे ती म्हणाली की तिने स्वतःला चेंज केलंय, पण माझा या सगळ्यांवर विश्वासच बसत नाहीये. तुला खरं सांगतो, मी खूप प्रयत्न केला तिच्याशी मैत्री करण्याचा, पण काय? पण मला तिच्याबद्दल कुठली अटॅचमेंटच फील होत नाहीये. याउलट इशितासाठी मला खूप फील होत. खरं सांगू श्रेयस, इशिताला बघितलं की मला माझ्या श्रावणीची आठवण येते. इशिताला भेटण्याची मला एक ओढ लागते. तुला सांगू, मी काही न बोलता तिला माझ्या मनातलं समजतं. खरंच खूप समजूतदार इशिता. म्हणजे एकंदरीत शनया आणि इशिता दोघी एकमेकांच्या अगदी विरुद्ध. एकीचा खरेपणा तिच्या वागण्या बोलण्यातून कळतो आणि दुसरीचा सगळं फेक. श्रेयस, एक सांगू, ज्या व्यक्ती आपल्याला पूर्ण करतात ना, त्या परत परत आपल्या आयुष्यात येत नाही. श्रावणीला एकदा गमावलंय, आता मला इशिताला नाही गमवायचं. खरं तर ज्या दिवशी मी इशिताला भेटलो होतो ना, त्याच दिवशी हा विचार केला होता. पण आता माझं कन्फर्म झालंय. सासूबाई, अरे आराध्या, कळणच नाही कधी आलीस. मला जरा बोलायचंय तुमच्याशी. हो बोल ना. अगं आम्ही ते अफर्मेशन वाचत होतो ना, त्यामुळे लक्ष नाही गेलं आय एम आमचं. सॉरी, मी डिस्टर्ब केलं का? मी नंतर येते, ठीक आहे? अगं नाही नाही नाही, ऐक. अगं आम्ही ते, अगं हे पुस्तक आहे ना, अफर्मेशन्स आहे, ते आम्हाला मनशांती केंद्रात दिलंय. तुला सांगते, हे पुस्तक वाचायला लागल्यापासून ना कॉन्सन्ट्रेशन लेवल इतकी वाढली आहे ना. नाही तर एरवी सतत 10 विचार इकडचे तिकडचे आमच्या मनात असायचे. आता आय एम फिलिंग सो मच काम. हिलिंग पण दिलं ना आम्हाला तिकडे. हो का? आराध्या, अगं 4 दिवसात इतक्या गोष्टी शिकवल्या ना आम्हाला. म्हणजे मेडिटेशन, अफर्मेशन्स, मॅनिफेस्टेशन्स. मॅनिफेस्टेशनची पॉवर तर काय सांगू तुला. तुला माहितीये का, अगं मॅनिफेस्टेशन म्हणजे आपल्याला जे हवंय ना, की हे असं असं आपल्या आयुष्यात घडावं, ते सतत बोलायचं. हे झालंय, हे झालंय, हे होणार आहे, हे होतंय, आणि मग तेच होतं. येस, सो अमेझिंग ना. नाही, म्हणजे काय होतं माहितीये का, आपण जे काय बोलतो ना, म्हणजे जे मनाला सांगतो, मग आपलं मन ते असं युनिव्हर्स मध्ये पाठवतं, आणि मग युनिव्हर्स आपल्यासाठी त्या इच्छा घडवून आणतं. सो इंटरेस्टिंग ना. खरंच? नाईस. या, आम्ही तर आता रोज मॅनिफेस्ट करणार आहोत. हो का? मग आता मी पण सुरू करायला हवं ना मॅनिफेस्टेशन. म्हणजे मला जे हवंय ते घडेल. तेच तर घडतंय. आणि बघ ना, तुला काय वाटत होतं की तुझे आई बाबा इथे तुझ्या नजरेसमोर तुझ्या बरोबर असावेत. आता तेच होणार आहे इथे आपल्या घरात, तुझ्या बरोबर राहणार आहेत. हीच इच्छा होती की नाही? नाही, त्यांनी इथे माझ्या बरोबर राहावं ही माझी इच्छा कधीच नव्हती. कारण ते इथे राहून त्यांच्या जीवाला जास्त धोका आहे की नाही. काय बोलतेस तू आराध्या? यू रिअली हर्टिंग मी. आराध्या, तुझा रोग कळतोय आम्हाला, पण विश्वास ठेव, आम्ही कुणालाही त्रास देणार नाही. अगदी तुला पण नाही. हे तुम्ही बोलताय सासूबाई? खरंच? येस आराध्या. नाही, आम्हाला माहिती आता तुझा आमच्यावर विश्वास नाहीये, पण आम्ही मनशांती केंद्रात जाऊन आलोय ना, तिथे आम्हाला शिकवलंय की आपलं जे मन असतं ना, ते म्हणजे काही केराची टोपली नाही. त्यात राग, मत्सर, द्वेष यासारख्या गोष्टी नसल्या पाहिजे. आपल्या मनात प्रेम, चांगुलपणा, सद्भावना हे सगळं हवं. म्हणजे त्या सगळ्या चांगल्या भावना आपल्या मनात असल्या ना, की मन प्रसन्न राहतं.
आणि असं म्हणतात ज्यांच्या मनात असा चांगुलपणा असतो ना त्यांच्याबरोबर देव असतो. मग देव सगळ्याची काळजी घेतो. आराध्या, आम्ही तर म्हणतो तू पण आमच्यासारखी ना मनशांती केंद्राला भेट देऊन ये. हो हो सासूबाई, नक्कीच जायला पाहिजे. मनशांतीचं मला माहित नाही, पण तिथे अभिनय उत्तम शिकवत असतील ना. नाहीतर तुम्ही एवढा छान अभिनय कसा केला असता सासूबाई? तुला वाटतं आम्ही अभिनय करतोय? अगं नाही, खरंच आमच्यात हे बदल घडतायत. आय कॅन फील इट. हो ना, म्हणजे हा एवढा छान अभिनय आणि एवढे जड जड शब्द, बापरे. सगळ्याचा परिणाम आपल्या घरच्यांच्या इतर सगळ्या लोकांवर होईल. ते तुमच्यावर विश्वास पण ठेवतील, पण माझा तुमच्यावर अजिबात विश्वास नाहीये. आणि असंही तुमच्या आणि माझ्यात काय हे फक्त आपल्याला माहितीये. आज नाहीये तुझा आमच्यावर विश्वास, नसू दे, काही हरकत नाही. काळच या सगळ्यावर औषध आहे बघ. आम्हाला खात्री आहे आज ना उद्या आमचा खरेपणा तुझ्या मनापर्यंत पोहोचणार बघ. आणि तसंही ते म्हणतात नाही का, महापुरुष असतो ना त्याचाही एक भूतकाळ असतो आणि पापी माणसाचा पण एक भविष्य काळ असतो. असेल, पण माणसाचा स्वभाव 8 दिवसात बदलत नसतो सासूबाई. नाही ग, या जगात काहीही होऊ शकतं. पण तुला तसं वाटतंय ना, काही हरकत नाही. तू जास्त स्ट्रेस घेऊ नको. स्ट्रेस घेतला ना आराध्या की आपल्या हार्टवर इफेक्ट होतो. तू काळजी घे बाबा स्वतःची. हे सगळं जाऊ दे बेटा. आम्हाला सांग, आज तू काय स्वयंपाक करणार आहेस? आम्ही काहीही कर, नॉनव्हेज बनवू नकोस. आम्ही नॉनव्हेजचा त्याग केलाय. अहो पण तुम्हाला तेच आवडतं. आवडायचं आता नाही. आम्हाला मनशांती केंद्रात शिकवलंय माणसाने सात्विक आहार घ्यावा. कारण काय ना, नॉनव्हेज खाल्लं ना की मनात तामसी भावना उत्पन्न होतात. नॉट गुड फॉर यू, आय मीन नॉट गुड फॉर मी. आता आम्ही काय विचार केलाय की आम्हाला काय आवडतं ते नाही महत्वाचं, आमच्या शरीराला कशाची गरज आहे ते महत्वाचं. सो आम्हाला सात्विक आहाराची गरज आहे टू कीप माय काम अँड ऑल. म्हणून नॉनव्हेज बंद. ठीक आहे सासूबाई, आता तुम्ही हे जेवढं काही मला सांगितलंय ना मला पटलंय. आता आपण बघूया किती बदल होत आहेत ते. बघशीलच. येते मी. आमच्यावर आणखीन किती दिवस विश्वास ठेवत नाहीस ते आम्ही पण बघतोच. हॅलो संजय. थँक्यू सो मच. आराध्या, तुझ्या आईला बोलव. अगं आई म्हणजे आईसारख्या तुझ्या त्या आशाताई आहेत ना, त्यांना बोलव. म्हणावं जेवायला बोलवलंय. इथे आपल्या बरोबर? हो, काय हरकत आहे. अगं आई, आपल्यासारखी झाडामसाची माणसं आहेत ती. मग चला चला बोलवा त्यांना लवकर. इशू, त्यांना बोलवून आण. हो आलेच. या आशाताई, बस. ये, बस. बसा आशाताई, जेवायला घ्या. अहो असं काय करताय, संकोच करू नका आणि जुन्या सगळ्या गोष्टी विसरून जा. बसा, मनसोक्त जेवा. आई, तूच सांग ना. बसा. चला जेवायला सुरुवात करा. संजय. संजय मामा, तुम्ही इथे काय करताय? काय निमित्त आता इथे येण्याचं? आराध्या बेटा, आम्हीच बोलवलंय. अगं पण का?
तुला माहिती आहे ना श्रेयसला नाही आवडणार. आई तूच म्हणतेस ना, माफी मागणाऱ्यापेक्षा माफ करणारा जास्त मोठा असतो. नाही, आम्हाला मान्यच आहे त्याच्याकडून चूक झालीच आहे, पण काही झालं तरी आमचा भाऊ आहे तो, आपला फॅमिली मेंबर आहे. इतकी वर्ष इमाने इतबारे आपली सेवा केली आहे त्याने, मग त्याला दुसरी संधी द्यायला नको का? अगं पण यशोधरा, आई आता तू या आशाताई आमच्याकडून पण चुका झाल्या, आम्हाला दुसरी संधी देताय ना, मग अशीच एक संधी संजयला मिळायला नको का? अगं मनशांती केंद्रात हेच शिकवतात, चूक सुधारायला संधी मिळायलाच पाहिजे. आणि आई मनशांती केंद्रात म्हणतात की मनात राग धरून काहीही होत नाही, फक्त माणसाचं आयुष्य कमी होतं. खरंच यशोधरा, अगं हे तू बोलतेस? अगं हो, तुझा विश्वास बसणार नाही, पण अगदी असंच आहे. आई तुला आम्ही घेऊन जाणार आहोत तिथे, बघ एकदा. पण मम्मा, आराध्य बेटा, आमची रिक्वेस्ट आहे, तर आम्ही त्याला बोलवलंय ना, त्याला राहू दे इथे. तू काळजी करू नको, आम्ही श्रेयसला समजावू ना, तो आमचं ऐकेल. डोंट वरी. संजय जा. हो ताई. ताई, तुला कसला वास नाही येत आहे का? ताईने हे का मागवलं असेल? काही भरोसा नाही ताईचा. ताईला कधी काय सुचेल काही सांगू शकत नाही. पण आपल्याला काय, आपलं दिवस रात्र मनी मनी एकच ध्यास. हा संजय फक्त यशोधरेचाच दास. आपण जेवायला सुरुवात करूया का? हा, एक मिनिट. हा, हात जोड. हा? वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता पुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरवरण नोहे जाणीचे यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ. मनशांती केंद्रात शिकवलं ना? हो का? चला आता जेवायला सुरुवात करा. अरे हे काय आराध्या, आज स्वयंपाक कोणी केला? मीच केलं आजी. असं का विचारताय? अगं हे सगळं शाकाहारी जेवण आहे. अशाने यशोधरा उपाशी राहील ना. त्यांनीच सांगितलंय की त्यांना व्हेज जेवण जेवायचंय म्हणून. म्हणजे त्या म्हणाल्या की त्यांनी नॉनव्हेज सोडलंय. काय ग यशोधरा, हे कसं शक्य आहे? एक वेळ तू उपाशी राहशील पण व्हेज खाणार नाहीस. यशोधरा ग, काय ग आराध्या म्हणते ते खरं आहे का? आई अगदी बरोबर म्हणते ती. आम्ही नॉनव्हेज सोडलं. हे असं अचानक का? अचानक नाही ग, आय मीन मनशांती केंद्रात आम्हाला समजावलं ना सगळं नीट. त्यांचं काय म्हणणं आहे, हे जे नॉनव्हेज आहे ना, हे आपल्याला पचायला खूप जड जातं. त्याऐवजी आपण जर व्हेजिटेरियन खाल्लं तर ते पचायला हलकं असतं. आणि सगळ्यात महत्वाचं आहे, आहार सात्विक असेल ना तर मनात विचार पण सात्विकच येतात. यशोधरा
तुझ्या त्या मनशांती केंद्रामध्ये खूप छान शिकवण देत आहेत हं. आता हेच बघ ना, आता ह्या सगळ्या भाज्या, प्रत्येक भाजीमध्ये वेगवेगळं जीवनसत्व असतं, हो की नाही? अगदी बरोबर आहे आई. म्हणून आम्हाला तर वाटतं की आता घरातल्या सगळ्याच मेंबर्सनी ना तामसी आहार सोडून सात्विक आहाराला सुरुवात करावी. काय वाटतं तुला? हो, खरं आहे ग बाई. आजी घ्या ना तुम्ही, म्हणजे तुमचे पण विचार ह्यांच्यासारखे सात्विक होतील. बरोबर ना सासूबाई? आमची सुनबाई हुशारच आहे. अगदी बरोबर. बरं, आमचं झालंय आता. आम्ही ना मेडिटेशन करायला आमच्या रूम मध्ये जातोय. आम्हाला कोणी डिस्टर्ब करू नका. अहो पण अगं झालं, एवढंच खायचं असतं माणसाने. ते म्हणतात ना, जो 2 घास भुकी तो सदा सुखी. मनशांती केंद्रात शिकवलंय आम्हाला हे. बरं, आम्ही मेडिटेशन करायला चाललोय, कोणी डिस्टर्ब करू नका हं? आणि तू जेवून घे नीट. आई जरा लक्ष असू दे. आमच्या सुनबाई जरा खाण्यापिण्याची आबाळच करतात. हो हो, ठेवे. आलोच आम्ही. हो. आराध्या, मध्ये मध्ये पांढरा तांबडा होऊन जाऊ द्या, नाहीतर सॅलडचं महत्व कसं कळणार? हो आजी.